नमस्कार मंडळी, क्रोशे कट्ट्यावर आपलं स्वागत आहे. मागच्या व्हिडिओमध्ये मी हा सुंदर जरबेरा ग्रॅनी स्क्वेअर विणला होता. असे अजून 3 ग्रॅनी स्क्वेअर्स मी विणले आहेत. हे ग्रॅनी स्क्वेअर्स वापरून मी आज एक सुंदरशी हॅट विणणार आहे. त्यासाठी आपल्याला लागेल 4 प्लायचे ॲक्रिलिकचे धागे 4 रंगांमध्ये. त्यांना आपण A, B, C आणि D म्हणूया. 3.5 मिलीमीटर मापाचा क्रोशे हुक, फिनिशिंगच्या कामासाठी छोट्या मापाचा क्रोशे हुक, कात्री आणि मोजायची पट्टी किंवा टेप. आता 6 इंच व्यासाचा हॅटचा वरचा वर्तुळाकार भाग विणूया. A रंगाच्या धाग्याची मॅजिक रिंग विणूया. ही अशी. आता 3 साखळी टाके विणूया. हा पहिला डबल क्रोशे होईल. आता मॅजिक रिंगमध्ये 11 डबल क्रोशे विणूया. अकरा डबल क्रोशे विणून पूर्ण करूया आणि मग फेटूया. पहिले 3 साखळी टाके धरून हे एकूण 12 डबल क्रोशे आहेत. आता मॅजिक रिंग घट्ट करूया. आता पहिल्या 3 टाक्यांच्या साखळीतल्या सगळ्यात वरच्या टाक्यामध्ये स्लिप स्टिच करून ही राऊंड बंद करूया. आता 3 साखळी टाके विणूया. हा पहिला डबल क्रोशे झाला. आता ह्याच टाक्यामध्ये अजून एक डबल क्रोशे विणूया. आता पुढच्या प्रत्येक टाक्यामध्ये 2-2 डबल क्रोशे विणूया. ही राऊंड विणून पूर्ण करूया आणि मग फेटूया. दुसऱ्या राऊंडच्या शेवटी 24 टाके आहेत. पहिल्या टाक्याच्या डोक्यावर स्लिप स्टिच करून ही राऊंड बंद करूया. 3 साखळी टाके विणूया. हा पहिला डबल क्रोशे होईल. ह्याच टाक्यामध्ये अजून एक डबल क्रोशे विणूया. पुढच्या टाक्यामध्ये एक डबल क्रोशे विणूया. हा असाच 2-1-2-1 चा पॅटर्न विणून ही राऊंड पूर्ण करूया आणि मग भेटूया. तिसऱ्या राऊंडच्या शेवटी 36 डबल क्रोशे आहेत. पहिल्या टाक्यामध्ये स्लिप स्टिच करून ही राऊंड बंद करूया. चौथ्या राऊंडपासून पुढे डबल क्रोशेंच्या ऐवजी आपण हाफ डबल क्रोशे विणणार आहोत. 2 साखळी टाके विणूया. हा पहिला हाफ डबल क्रोशे झाला. आता ह्याच टाक्यात अजून एक हाफ डबल क्रोशे विणूया. आता पुढच्या 2 टाक्यांमध्ये प्रत्येकी एक हाफ डबल क्रोशे विणूया. आता पुढच्या टाक्यामध्ये 2 हाफ डबल क्रोशे आणि त्याच्या पुढच्या 2 टाक्यांमध्ये प्रत्येकी एक हाफ डबल क्रोशे असं विणूया. हा असाच 2-1-1 चा पॅटर्न पुढे विणत जाऊया. ही राऊंड विणून पूर्ण करूया आणि मग फेटूया. चौथ्या राऊंडच्या शेवटी 48 हाफ डबल क्रोशे आहेत. पहिल्या टाक्याच्या डोक्यावर स्लिप स्टिच करून ही राऊंड बंद करूया. 2 साखळी टाके विणून 5व्या राऊंडची सुरुवात करूया. हा पहिला हाफ डबल क्रोशे झाला. ह्याच टाक्यामध्ये अजून एक हाफ डबल क्रोशे विणूया. आता पुढच्या 3 टाक्यांमध्ये प्रत्येकी एक हाफ डबल क्रोशे विणूया. आता पुढच्या टाक्यामध्ये 2 हाफ डबल क्रोशे आणि त्याच्या पुढच्या 3 टाक्यांमध्ये प्रत्येकी एक हाफ डबल क्रोशे असं विणूया. आता हा असाच 2-1-1-1 चा पॅटर्न पुढे विणत जाऊया. ही
राऊंड विणून पूर्ण करूया आणि मग भेटूया। 5व्या राऊंडच्या शेवटी 60 हाफ डबल क्रोशे आहेत। पहिल्या टाक्यामध्ये स्लिप स्टिच करून ही राऊंड बंद करूया। 2 साखळी टाके विणून 6व्या राऊंडची सुरुवात करूया। हा पहिला हाफ डबल क्रोशे झाला। ह्याच टाक्यामध्ये अजून एक हाफ डबल क्रोशे विणूया। आता पुढच्या 4 टाक्यांमध्ये प्रत्येकी एक एक हाफ डबल क्रोशे विणूया। आता पुढच्या टाक्यामध्ये 2 हाफ डबल क्रोशे आणि त्याच्यानंतरच्या 4 टाक्यांमध्ये प्रत्येकी एक एक हाफ डबल क्रोशे असा पॅटर्न पुढे विणत जाऊया। ही राऊंड विणून पूर्ण करूया आणि मग भेटूया। 6व्या राऊंडच्या शेवटी एकूण 72 हाफ डबल क्रोशे आहेत। पहिल्या टाक्याच्या डोक्यावर स्लिप स्टिच करून ही राऊंड बंद करूया। पहिला हाफ डबल क्रोशे म्हणून 2 साखळी टाके विणूया। ह्याच टाक्यामध्ये अजून एक हाफ डबल क्रोशे विणूया। आता पुढच्या 5 टाक्यांमध्ये प्रत्येकी एक एक हाफ डबल क्रोशे विणूया। आता पुढच्या टाक्यामध्ये 2 हाफ डबल क्रोशे विणूया आणि त्यानंतरच्या 5 टाक्यांमध्ये प्रत्येकी एक एक हाफ डबल क्रोशे विणूया। ही राऊंड विणून पूर्ण करूया आणि मग भेटूया। 7व्या राऊंडच्या शेवटी 84 हाफ डबल क्रोशे आहेत। पहिल्या टाक्यामध्ये स्लिप स्टिच करून ही राऊंड बंद करूया। पहिला हाफ डबल क्रोशे म्हणून 2 साखळी टाके विणूया। ह्याच टाक्यामध्ये अजून एक हाफ डबल क्रोशे विणूया। आता पुढच्या 6 टाक्यांमध्ये प्रत्येकी एक एक हाफ डबल क्रोशे विणूया। पुढच्या टाक्यामध्ये 2 हाफ डबल क्रोशे आणि त्याच्या पुढच्या 6 टाक्यांमध्ये प्रत्येकी एक एक हाफ डबल क्रोशे हा असाच पॅटर्न पुढे विणत जाऊया। ही राऊंड विणून पूर्ण करूया आणि मग भेटूया। 8व्या राऊंडच्या शेवटी 96 हाफ डबल क्रोशे आहेत। पहिल्या टाक्यामध्ये स्लिप स्टिच करून ही राऊंड बंद करूया। पहिला हाफ डबल क्रोशे म्हणून 2 साखळी टाके विणूया। आता ह्याच टाक्यामध्ये अजून एक हाफ डबल क्रोशे विणूया। आता पुढच्या 7 टाक्यांमध्ये प्रत्येकी एक एक हाफ डबल क्रोशे विणूया। असाच पॅटर्न पुढे विणत जाऊया। ही राऊंड पूर्ण करून मग भेटूया। 9व्या राऊंडच्या शेवटी एकूण 108 हाफ डबल क्रोशे आहेत। पहिल्या टाक्यामध्ये स्लिप स्टिच करून ही राऊंड बंद करूया। ह्या वर्तुळाचा व्यास 6 इंच आहे।
साखळी टाका विणून लूप लांब ओढूया आणि हा धागा कापून टाकूया. आता आपण ग्रॅनी स्क्वेअर्स जोडूया. 2 ग्रॅनी स्क्वेअर्सची फक्त ही बाहेरची लूप्स आपण एकमेकांना जोडणार आहोत. आपल्या उजव्या बाजूच्या ग्रॅनी स्क्वेअरच्या कॉर्नरच्या ह्या चेनमध्ये आपण हुक घालूया. तसाच तो डाव्या ग्रॅनी स्क्वेअरच्या ह्या चेनमध्येही घालूया. हा बघा, हा असा. आता बी रंगाच्या धाग्याचं एक लूप ओढून घेऊया. मुख्य धागा आपल्या समोरच्या बाजूला आणि दोन्ही ग्रॅनी स्क्वेअरच्या पातळीच्या खाली ठेवायचा. आता उजवीकडच्या पुढच्या टाक्याच्या बाहेरच्या लूपमध्ये हुक घालूया. तसाच तो डावीकडच्या पुढच्या टाक्यामध्येही घालूया. आता हुकवरच्या तिन्ही लूप्समधून हे धाग्याचं लूप ओढून घेऊया आणि स्लिप स्टिच पूर्ण करूया. ही पहा, ही अशी. आता अशाच प्रकारे पुढच्याही उजव्या आणि डाव्या टाक्यांच्या बाहेरच्या लूप्समध्ये एक स्लिप स्टिच विणूया. ही पहा, ही अशी. आता अशाच प्रकारे पुढचा कॉर्नर येईपर्यंत स्लिप स्टिचेस विणून दोन्ही बाजू जोडूया. ह्या 2 बाजू एकमेकींना पूर्ण जोडून झाल्या की मग फेटूया. हा पहा, हा जोड किती नीटनेटका आणि सुंदर दिसतो. कॉर्नरचे टाके धरून या स्क्वेअरच्या प्रत्येक बाजूमध्ये 26 टाके आहेत. आता अशाच प्रकारे उरलेले स्क्वेअर्सही एकापुढे एक जोडूया. आणि त्यानंतर पहिला आणि चौथा स्क्वेअर जोडूया. अशा प्रकारे सगळे स्क्वेअर जोडून झाले की मग फेटूया. हे बघा, 4ही स्क्वेअर्स जोडून झाले. प्रत्येक स्क्वेअरच्या एका बाजूचे 26 टाके आणि जोडाचा एक एक टाका असे मिळून आता 108 टाके आहेत. तुमच्या लक्षात असेल तर ह्या वर्तुळाकार तबकडीचे सुद्धा 108 टाके आहेत. चला, आता ह्या जोडलेल्या चौकोनांना ही वर्तुळाकार तबकडी जोडूया. स्क्वेअर जोडताना जसे आपण स्लिप स्टिचेस विणले तसेच आताही विणूया. लक्षात असू द्या, फक्त बाहेरची लूप्स जोडायची आहेत. हे दोन्ही भाग जोडून पूर्ण झाले की मग फेटूया. हे पहा, हे दोन्ही भाग जोडून पूर्ण झाले. आता पहिल्या स्लिप स्टिचमध्ये एक स्लिप स्टिच घालून ही राऊंड पूर्ण करूया. आता लूप लांब ओढूया आणि हा धागा कापून टाकूया. छोट्या मापाचा हुक वापरून धाग्याचं हे सुटं टोक विणकामाच्या आतमध्ये लपवून टाकूया. आता हॅटची बॉर्डर विणूया. कुठल्याही एका टाक्यामध्ये हुक घालूया आणि डी रंगाच्या धाग्याचं लूप ओढून घेऊया. एक साखळी टाका विणूया आणि इथेच एक सिंगल क्रोशे विणूया. आता पुढच्या प्रत्येक टाक्यामध्ये एक एक सिंगल क्रोशे विणूया. एकूण 108 सिंगल क्रोशे विणून होतील. ही राऊंड विणून पूर्ण करूया आणि मग फेटूया. पहिल्या टाक्यामध्ये स्लिप स्टिच करून ही राऊंड बंद करूया. पहिला डबल क्रोशे म्हणून 3 साखळी टाके विणूया.
आता इथेच अजून एक डबल क्रोशे विणूया। आता पुढच्या 2 टाक्यांमध्ये प्रत्येकी एक एक डबल क्रोशे विणूया। हा असाच 2 1 1 चा पॅटर्न पुढे विणत जाऊया। ही राऊंड विणून पूर्ण करूया आणि मग फेटूया। पहिल्या टाक्याच्या डोक्यावर स्लिप स्टिच करून ही राऊंड बंद करूया। पहिला डबल क्रोशे म्हणून 3 साखळी टाके विणूया। ह्याच टाक्यामध्ये अजून एक डबल क्रोशे विणूया। आता पुढच्या 3 टाक्यांमध्ये प्रत्येकी एक एक डबल क्रोशे विणूया। पुढे असाच 2 1 1 1 चा पॅटर्न विणत जाऊया। ही राऊंड विणून पूर्ण करूया आणि मग फेटूया। पहिल्या टाक्यामध्ये स्लिप स्टिच करून ही राऊंड बंद करूया। पहिला डबल क्रोशे म्हणून 3 साखळी टाके विणूया। ह्या राऊंडमध्ये प्रत्येक टाक्यामध्ये एक एक डबल क्रोशे विणायचा आहे। ही राऊंड विणून पूर्ण करूया आणि मग फेटूया। पहिल्या टाक्यामध्ये स्लिप स्टिच करून ही राऊंड बंद करूया। एक साखळी टाका विणून लूप लांब ओढूया आणि हा धागा कापून टाकूया। छोट्या मापाचा हुक वापरून धाग्याची सुटी टोकं विणकामाच्या आत लपवून टाकूया। आता कुठल्याही एका टाक्यात हुक घालूया आणि ए रंगाच्या धाग्याचं लूप ओढून घेऊया। एक साखळी टाका विणून इथेच एक सिंगल क्रोशे विणूया। आता पुढच्या प्रत्येक टाक्यामध्ये एक एक सिंगल क्रोशे विणायचा आहे। ही राऊंड विणून पूर्ण करूया आणि मग फेटूया। ही राऊंड बंद करताना नेहमीप्रमाणे स्लिप स्टिच न करता न दिसणारा जोड विणूया। 4-5 इंच लांब लूप ओढूया आणि धागा कापून टाकूया। काम वळवून घेऊया। आता पहिल्या टाक्यामध्ये मागून पुढे हुक घालूया। हा बघा, हा असा। आता धाग्याचं सुटटोक पुढून मागे ओढून घेऊया। आता शेवटच्या टाक्यामध्ये खालून वर हुक घालूया आणि धाग्याचं टोक वरून खाली ओढून घेऊया। हे असं। हा पहा, हा दिसून न येणारा जोड तयार झाला। आता धाग्याचं सुटटोक विणकामाच्या आतमध्ये लपवून टाकूया। ही आपल्या हॅटची आतली बाजू आहे। फिनिशिंग बघा किती नीट नेटकं आणि सुंदर झालं आहे ना? ही पहा, जरबेरा ग्रॅनी स्क्वेअरची हॅट विणून तयार झाली।
ही हॅट तुम्ही जरूर वेगवेगळ्या रंगसंगतीमध्ये विणून बघा. तुमचे अभिप्राय मला कॉमेंट्स करून कळवा. व्हिडिओ आवडला असला तर नक्की लाईक आणि शेअर करा. चॅनेलला सबस्क्राईब करून बेल आयकॉन दाबायलाही विसरू नका. लवकरच भेटूया पुन्हा एका नव्या व्हिडिओमध्ये. हॅपी क्रोशिंग.